नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डेली टेस्ट सिरीजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण 9 ऑगस्ट 2025 रोजी जी टेस्ट घेतलेली आहे त्या टेस्टचे आपण या ठिकाणी डिस्कशन करणार आहोत। या टेस्टमध्ये एकूण 15 प्रश्न असणार आहेत आणि जे चालू घडामोडी प्लस जीके यावर आधारित असणार आहेत। हे जे प्रश्न आहेत ते खालील 15 घटकावर आधारित असणार आहेत। तर चला आपण या टेस्टमधील आपण पहिला प्रश्न पाहू। जागतिक आदिवासी दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 9 ऑगस्ट या दिवशी जागतिक आदिवासी दिन साजरा केला जातो। तर आपण या दिनाविषयी थोडक्यात माहिती पाहू। याची जी थीम आहे ती काय आहे? स्वनिर्णयासाठी परिवर्तनाचे प्रतिनिधी म्हणून आदिवासी युवा अशी या दिनाची थीम आहे। हा जो दिवस आहे तो संयुक्त राष्ट्र संघटनेने काय केलेला आहे? 1994ला हा दिन दरवर्षी साजरा केला जावा असे जाहीर केलेले आहे। हा दिन साजरा करण्यामागील काय उद्दिष्ट आहेत ते आपण या ठिकाणी पाहू। जगभरातील आदिवासी समाजांच्या हक्कांचे संवर्धन करणे, आदिवासी लोकांच्या मानवाधिकारांचे संरक्षण करणे, त्यांच्या संस्कृती, परंपरा आणि भाषांचे जतन करणे, नैसर्गिक साधन संपत्तीवरील हक्क ओळखणे, त्यांना शिक्षण, आरोग्य, रोजगार यात समान संधी देणे, हे या दिन साजरा करण्यामागील काय आहेत? हे उद्दिष्टे आहेत। जगाच्या बाबतीत जर आपण आदिवासी लोकसंख्येचा जर विचार केला तर सुमारे काय 47.6 कोटी लोकसंख्या जी आहे ती आदिवासी लोकसंख्येची आहे ती जगामध्ये। आणि याचा जो जर टक्केवारी जर आपण विचार केला तर याची जी टक्केवारी आहे 6.2% जी लोक आहेत जगाच्या एकूण लोकसंख्येच्या, तेवढी जी संख्या आहे ती आदिवासी लोकांची आहे। जर आपण आणि हे जी लोकसंख्या आहे जगातील 90 पेक्षा जास्त देशामध्ये विखुरलेली आहे। ही संख्या जरी यांची कमी असली तरी जगातील भाषिक व सांस्कृतिक विविधतेत त्यांचा मोठा वाटा असल्याचे दिसून येते। बहुतेक आदिवासी समाज जे आहे ते पर्यावरण व नैसर्गिक संसाधनाचे रक्षक मानले जातात। आता हे जे आदिवासी आहेत, आदिवासी जमाती, ते भारताच्या दृष्टिकोनातून आपण त्यांचा विचार करू। भारतामध्ये जर विचार केला तर 705 या आदिवासी जमाती अधिकृतरित्या नोंदवल्या गेलेल्या आहेत। आणि यांची जर आपण लोकसंख्या बघितली 2011च्या जनगणनेनुसार भारतात अनुसूचित जमातीची जी लोकसंख्या आहे ती 10.42 कोटी आहे। आणि यांचा जर टक्केवारीमध्ये विचार केला एकूण लोकसंख्येचा तर त्यांची टक्केवारी आहे 8.6% एवढी त्यांची लोकसंख्या आहे। तर यांच्या जो प्रमुख जमाती आहेत भारतात ते कोणते आहेत ते आपण पाहू। त्यामध्ये गोंड, भिल्ल, संथाल, टोडा, कोरकू, मिझो, नागा, खासी, गारो या काय आहेत? भारतातील प्रमुख आदिवासी जमाती आहेत। तर भारतीय संविधानातील 5वी आणि 6वी ही जी अनुसूची आहे त्यामध्ये काय केले? आदिवासी हक्कांसाठी तरतूद ही करण्यात आलेली आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू। काश्मीर खोऱ्यातील मालवाहतुकीसाठी सुरू केलेले पहिले रेल्वे स्टेशन कोणते आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अनंतनाग हे काय आहे? काश्मीर खोऱ्यातील मालवाहतुकीसाठी सुरू केलेले पहिले रेल्वे स्टेशन आहे। जम्मू विभागांतर्गत येणारे उत्तर रेल्वेने या स्थानकावर अधिकृतपणे मालवाहतूक सुरू केलेली आहे, ज्यामुळे मालाची आवक आणि जावक दोन्ही प्रकारे या ठिकाणाहून वाहतूक होऊ शकणार आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू। सुधारित इनक्रेडिबल इंडिया डिजिटल प्लॅटफॉर्म कोणत्या मंत्रालयाने सुरू केला? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पर्यटन मंत्रालयाने हा प्लॅटफॉर्म सुरू केलेला आहे, जो की पर्यटकांसाठी काम करतो। हा ज्यामध्ये भारताच्या सांस्कृतिक वारसा, नैसर्गिक सौंदर्य आणि विविध आकर्षणांचा शोध घेता येतो। त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू। राष्ट्रीय क्रांती दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 9 ऑगस्ट। या दिवशी काय केलं जातं? 9 ऑगस्ट रोजी देशभरात विशेष मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदान जे आहे त्या ठिकाणी स्वातंत्र्य सैनिकांना श्रद्धांजली आहे ती अर्पण केली जाते। कारण 8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईतील ग्वाल्हेर टँक मैदान म्हणजेच काय ऑगस्ट
क्रांती मैदान या ठिकाणी काय केलं तर अखिल भारतीय काँग्रेसची जी समिती होती त्याची बैठक पार पडली होती। या बैठकीमध्ये महात्मा गांधींनी काय केलं होतं, करेंगे या मरेंगे हा संदेश देत ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध काय केला होता, अंतिम लढ्याची त्यांनी घोषणा केली। दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रिटिशांनी भारताला युद्धात ओढले, पण काय केलं त्यांनी स्वातंत्र्याचा प्रश्न न सोडवता त्यांनी भारताला काय केलं होतं, युद्धात ओढलं होतं, ज्यामुळे भारतातील जनतेत काय झालता, असंतोष वाढला होता। त्यामुळं 9 ऑगस्ट 1942 रोजी 9 ऑगस्ट 1942 रोजी काय झालं, देशभरात ब्रिटिशाविरोधी जन आंदोलन पेटलं। या दिनाचे औचित्य साधून काय केला जातो, भारतामध्ये दरवर्षी राष्ट्रीय क्रांती दिन म्हणून काय केला जातो, साजरा केला जातो। त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू, हेपेटायटिस डी विषाणूमुळे यकृताचा कर्करोग होऊ शकतो असे कोणी घोषित केले, तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, जागतिक आरोग्य संघटनेने काय केलेलं आहे, हेपेटायटिस डी विषाणूमुळे यकृताचा कर्करोग होऊ शकतो असे घोषित केलेलं आहे। जागतिक आरोग्य संघटनेने हेपेटायटिस डी विषाणूला कार्सिनोजेनिक म्हणून घोषित केलेलं आहे, म्हणजेच काय ते कर्करोग निर्माण करण्यात कारणीभूत ठरू शकतात असं त्यांचं म्हणणं आहे। आता या ठिकाणी आपण जागतिक आरोग्य संघटना जी आहे त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहू। या संघटनेची जी स्थापना झालेली आहे ती 7 एप्रिल 1948 रोजी झालेली आहे। याचा जो स्थापना दिन आहे 7 एप्रिल तो काय केला जातो, जागतिक आरोग्य दिन म्हणून जगभरामध्ये साजरा केला जातो। याचं जी घोषवाक्य आहे हेल्थ फॉर ऑल म्हणजे सर्वांसाठी आरोग्य असं याचं घोषवाक्य आहे। या जागतिक आरोग्य संघटनेचं जे मुख्यालय आहे स्वित्झर्लंड येथील जिनिव्हा येथे आहे। तर याचे एकूण सदस्य देश किती आहेत, तर एकूण 194 सदस्य देश आहेत। भारत जो हा देश आहे या संघटनेच्या स्थापनेपासून सदस्य आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू, कबक यानो कोण आहेत, तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, गिर्यारोहक। ते काय आहेत, कबक यानो हे जे आहे ते अरुणाचल प्रदेशातील एक म्हणजेच भारतीय गिर्यारोहक आहेत। त्यांनी काय केलेलं आहे, नुकतंच माउंट किलिमांजारोचं हे जे शिखर जे आहे ते सर केलेलं आहे। ते 7 खंडातील सर्वोच्च शिखरे सर करण्याच्या मोहिमेवर आहेत आणि किलिमांजारो जो आहे हे शिखर जे आहे ते काय आहे, त्यापैकीच एक शिखर आहे की ज्याने ते सर केलेलं आहे। किलिमांजारो जे हे शिखर आहे ते आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर आहे। अरुणाचल प्रदेश याविषयी थोडक्यात माहिती पाहू। अरुणाचल प्रदेश याची जी राजधानी आहे ती ईटानगर आहे। विद्यमान राज्यपाल आहे ते केटी परनायक आहेत। विद्यमान मुख्यमंत्री जे आहे ते पेमा खांडू आहेत। या राज्यास म्हणजे अरुणाचल प्रदेशाला पूर्ण राज्याचा जो दर्जा आहे तो 20 फेब्रुवारी 1987 रोजी दिला, जे की भारतीय राज्यघटनेमध्ये 53वी काय केली घटना दुरुस्ती करून त्यास पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात आलेला आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू, भारतीय रिझर्व्ह बँकेने कोणत्या बँकेस युनिव्हर्सल लायसन्स प्रदान केले, तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, येयू स्मॉल फायनान्स बँक। आता या ठिकाणी आपण भारतीय रिझर्व्ह बँक याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहू। याची जी स्थापना झालेली आहे ती 1 एप्रिल 1935 रोजी झाली होती, जी की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ॲक्ट 1934 नुसार ही स्थापना झालेली आहे। या बँकेचं सुरुवातीला स्थापनेवेळी याचं कार्यालय जे आहे मुख्यालय ते कोलकाता या ठिकाणी होतं, पण त्यानंतर 1937 पासून याचं जे मुख्यालय आहे म्हणजे आता या ठिकाणी मुख्यालय कुठं आहे तर मुंबई या ठिकाणी आहे। आरबीआयचे पहिले जे गव्हर्नर होते सर ऑसबॉर्न स्मिथ, त्यांनी आपल्या कारकिर्दीत एकाही नोटेवर काय केलेली आहे, सही केलेली नाही। रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण आहेत तर चिंतामण द्वारकानाथ देशमुख, म्हणजेच आपण त्यांना CD देशमुख या नावानेही ओळखले जातो। तर आता विद्यमान गव्हर्नर कोण आहेत तर आरबीआयचे तर शक्तिकांत दास हे आरबीआयचे विद्यमान गव्हर्नर आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू, बाल कायद्याअंतर्गत न्यायालयीन पॅनलमध्ये सांकेतिक भाषा तज्ज्ञाचा समावेश करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे, तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, पंजाब। बाल न्याय म्हणजे बाल न्याय, बालकांची काळजी आणि संरक्षण कायदा जो आहे तो 2015चा आणि पॉस्को जो कायदा आहे 2012चा
या अंतर्गत सांकेतिक भाषा तज्ज्ञांना औपचारिकपणे न्याय प्रक्रियेत सहभागी करणारे भारतातील पंजाब हे जे राज्य आहे ते पहिले राज्य बनलेले आहे. याची जी अधिकृत जी घोषणा आहे, जे पंजाबचे सामाजिक सुरक्षा जे मंत्री जे आहेत डॉक्टर बलजीत कौर यांनी ही घोषणा केलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू. भारताने दक्षिण चीन समुद्रामध्ये पहिला नौदल युद्ध सराव कोणत्या देशासोबत केला? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फिलिपिन्स. तर आता या ठिकाणी आपण जे पर्यायामध्ये इतर 3 देश आहेत त्यांच्याबरोबर भारत कोणत्या नावाने युद्ध सराव करतो ते आपण पाहूयात. रशियासोबत इंद्र, इंडोनेशियासोबत गरुडा शक्ती, इंद्र शक्ती आणि नेपाळसोबत सूर्यकिरण या नावानं काय केला जातो? युद्ध सराव केला जातो. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू. महानदी जलविवाद कोणत्या राज्यामध्ये आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ओडिशा, छत्तीसगड या राज्यामध्ये काय आहे? महानदी जलविवाद सुरू आहे. याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहू. महानदी जी आहे ते ओडिशा आणि छत्तीसगड या राज्यामधून वाहते. याचा जो उगम आहे तो काय आहे? छत्तीसगड या राज्यामध्ये झालेला आहे. छत्तीसगड राज्यामधील सीतामढी या प्रदेशामध्ये या नदीचा उगम झालेला आहे आणि या नदीची जी एकूण लांबी आहे ती 858 किलोमीटर आहे. त्यानंतर ही शेवटी वाहत जाऊन काय करते? बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. या विवादाचं प्रमुख कारण काय आहे तर जे छत्तीसगड राज्यामधील जी धरणे बांधकाम सुरू आहे ते एक त्याचं मुख्य कारण आहे. त्यानंतर त्या ठिकाणी जी औद्योगिक पाणी वापर होत आहे ते त्यामागील एक कारण आहे. आणि ह्या 2 राज्यामधील ह्या पाण्याचा जो करार आहे या कराराचा अभाव असल्यामुळं काय आहे या ठिकाणी 2 राज्यामध्ये या पाणी प्रश्न उद्भवलेला आहे. जलविवाद प्रश्न आहे तो काय झालेला आहे? केंद्रापर्यंत पोहोचलेला आहे. ओडिशा राज्यानं काय केलेले आहे? याची औपचारिक तक्रार 2016 मध्ये काय केली ती केंद्र सरकारकडे दाखल केली होती. मग केंद्र सरकारने आंतरराज्यीय नदी पाणी विवाद कायदा जो आहे 1956चा जो कायदा आहे त्या अंतर्गत काय केलेलं आहे? महानदी जल विवाद न्यायाधिकरण काय केलं? स्थापन केलेलं आहे. हे स्थापन कधी केलेलं आहे तर 11 मार्च 2018 रोजी काय केलेलं आहे? हे न्यायाधिकरण काय केलं? केंद्र सरकारनं स्थापन केलेलं आहे. याचे जे अध्यक्ष आहेत ते सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश AM खानविलकर हे या न्यायाधिकरणाचे अध्यक्ष आहेत. आणि या न्यायाधिकरणाचा जो मुख्य उद्देश आहे तो काय आहे तर दोन्ही राज्यांचा जलवाटपाचा जो वाद आहे तो सोडवणे हा आहे. पण याची सध्याची जर आपण स्थिती पाहिली तर अंतिम निकाल अद्यापही याचा प्रलंबित आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू. एक वृक्ष माँ के नाम या मोहिमेअंतर्गत मातृत्व वन उपक्रम कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आला? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गुरुग्राम या ठिकाणी हा मातृत्व वन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. हे गुरुग्राम जे आहे ते हरियाणा या राज्यामध्ये आहे. एक वृक्ष माँ के नाम हे जे अभियान आहे ते काय झालेलं आहे? कधीपासून सुरू झालेलं आहे तर 5 जून 2024 पासून हे अभियान सुरू झालेलं आहे. त्यानंतर आपण हरियाणा या राज्याविषयी थोडक्यात माहिती पाहू. हरियाणा या राज्याची जी स्थापना झालेली आहे ती 1 नोव्हेंबर 1966 रोजी झालेली आहे. याची जी राजधानी आहे ती चंदीगड आहे आणि विद्यमान जे राज्यपाल आहेत त्याचे असीम कुमार घोष हे आहेत. तर विद्यमान मुख्यमंत्री नायब सिंह सैनी हे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू. 2024 नुसार जगातील सर्वात मोठी विमान वाहतूक बाजारपेठेत पहिल्या क्रमांकावर कोणता देश आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अमेरिका हा देश आहे. ही जी क्रमवारी आहे ती वर्ल्ड एअर ट्रान्सपोर्ट स्टॅटिस्टिक्स अहवालानुसार जाहीर करण्यात आलेली आहे. त्यामध्ये पहिल्या क्रमांकावर अमेरिका आहे, दुसऱ्या क्रमांकावर चीन, तिसऱ्या UK, चौथ्या स्पेन आणि 5व्या क्रमांकावर आपला देश भारत आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू. भारतातील पहिली तिरंदाजी लीग कोणत्या ठिकाणी आयोजित केली जाणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दिल्ली या ठिकाणी ही लीग आयोजित केली जाणार आहे. आणि याचं जे आयोजन कधी केलं जाणार आहे? ऑक्टोबर
2025 मध्ये या लीगचं आयोजन केले जाणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू. शायोग हे गाव कुठे आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लडाख या ठिकाणी हे गाव आहे. हे गाव चर्चेत का आहे? तर लडाखमधील शायोग हे या गावामध्ये काय होणार आहे? पहिली वनस्पती संवर्धनासाठी बाग तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर आपण लडाख विषयी थोडक्यात माहिती पाहू. लडाख जो आहे भारतातील एक केंद्रशासित प्रदेश आहे. हा जो केंद्रशासित प्रदेश केव्हा तयार झालेला आहे? तर जम्मू काश्मीर या मधून वेगळा होऊन तो 31 ऑक्टोबर 2019 रोजी यास काय झालेला आहे? केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आलेला आहे. यामध्ये मुख्य 2 जिल्हे आहेत, तो लेह आणि कारगिल. आणि जगाचे छप्पर म्हणून लडाखला ओळखलं जातं किंवा या नावाने ते ठिकाण प्रसिद्ध आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू. नागासाकी या शहरावर केव्हा अणुबॉम्ब टाकण्यात आला? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 9 ऑगस्ट 1945 रोजी काय झालेलं आहे? नागासाकी या शहरावर अमेरिकेने अणुबॉम्ब टाकला होता. त्याचं जी कोड नेम होतं ती फॅटमॅन असं होतं. आणि 6 ऑगस्ट 1945 रोजी काय केलं? तर पहिल्यांदाच अमेरिकेनं हिरोशिमा या ठिकाणी काय केला होता? अणुबॉम्ब टाकला होता. ही दोन्ही शहरं काय आहेत? जपान या देशातील आहेत. त्या ठिकाणी पहिल्यांदा अणुबॉम्ब टाकला होता. त्याचं नाव होतं लिटल बॉय. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू. अशा प्रकारे आपण एकूण 15 प्रश्न पाहिलेले आहेत. जर आपल्याला हे प्रश्न सोडवायचे असतील ऑनलाईन तर आपण स्पर्धा मंथन हे ॲप डाउनलोड करून त्या ठिकाणी ही टेस्ट सोडवू शकता. धन्यवाद.